मी भाजपची राष्ट्रीय नेता असताना धसांकडून माझ्यावर थेट आरोप. फडणवीस आणि बावनकुळेंशी सुरेश धसांना समज द्यावी. सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य. इतिहास समजून घ्या मग बोला. देशात पुन्हा फाळणीचं बीज रोवण्याचा प्रयत्न सुरू. पिलावळींना आवरावं, मोदींना पत्र लिहिणार. नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका. इतिहास वाचला तर समजेल, शिवरायांसोबत मुस्लिम होते. वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते या नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांचं उत्तर. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात केस कोर्टात आज पहिली सुनावणी. व्हीसीद्वारे आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार. सूत्रांची माहिती. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या अटकपूर्व जामिनावर बीड कोर्टात आज सुनावणी. मारहाण प्रकरणात जामिनासाठी खोक्या भोसलेचा अर्ज. प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनाबाबत कोल्हापूर कोर्टात आज सुनावणी. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी केलेल्या इतर हस्तक्षेप याचिका कोर्टानं फेटाळल्या. स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी आगार प्रमुख, वरिष्ठ आगार निरीक्षक, कनिष्ठ निरीक्षक आणि सहाय्यक वाहतूक अधीक्षक निलंबित. नवे सुरक्षा रक्षक नेमण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश. सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यात मालवणजवळील समुद्रात 19,131.72 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर तेल साठे. तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार. एक लाडकी बहीण योजना बंद केली तर 10 योजना चालू करता येतील. अंथरुण पाहून पाय पसरावे लागतात. रामदास कदमांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजना राष्ट्रवादीकडे असलेल्या महिला आणि बालविकास खात्याकडे येते, परंतु योजना महायुतीची. अजित पवारांची प्रतिक्रिया. शिवभोजन थाळी योजना सुरू ठेवा. आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी योजना बंद झाल्याच्या आरोपांनंतर छगन भुजबळांचं सरकारला आवाहन.